संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। पुण्याच्या दिशेने ही पालखी आता येतेय आणि पुण्यातल्या ज्या मंदिरामध्ये या पालखीचा मुक्काम असतो, विसावा असतो, त्या ठिकाणचं मंदिर सुद्धा आता सज्ज झालेलं आहे। मी आता उभी आहे पालखी विठोबा मंदिरामध्ये। या मंदिरामध्ये वर्षानुवर्षांपासून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येत असते, सगळे वारकरी येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून हे मंदिर जे आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलंय। रंगरंगोटी झाली आहे, विद्युत रोषणाई झालेली आहे, साफसफाई करून अतिशय सुंदर पद्धतीने विठोबा आणि रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती मूर्ती सुद्धा खूप छान अशी सजवलेली आहे। वस्त्र छान धारण केलेली आहेत या मूर्त्यांनी, आपल्याला असं पाहायला मिळतंय। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा पालखी विठोबा मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे तिचा मुक्काम असतो। निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो आणि त्या दृष्टिकोनातून ही दोन्ही मंदिरं आता सज्ज झालेली आहेत। मंदिराच्या वतीने दरवेळेसप्रमाणे यंदा सुद्धा वारकऱ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी सोय करण्यात आलेली आहे, सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। जे भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांना सुद्धा कुठलीही गैरसोय होऊ नये अशा दृष्टिकोनातून सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मंदिराच्या वतीने। आणि आपण एकंदरीत जर पाहिलं तर आत्ता ही तयारी चालू आहे। अजून एक दिवस आहे बाकी, त्यामुळे तयारी अजूनही पूर्ण होतीये। बाहेर मांडव घातला जातोय कारण पाऊस खूप चालू आहे। भाविकांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून मंदिराची सगळी तयारी आता पूर्ण होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। माझ्याबरोबर काही पदाधिकारी आहेत, विश्वस्त, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काका, काय सांगाल, आत्ता कुठपर्यंत तयारी आलेली आहे आणि यंदाच्या वर्षीचं स्वागत पालखीचं कसं होणार आहे? यंदाचं पालखीचं स्वागताची तयारी आमच्या भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिराच्या वतीने विश्वस्त आणि आमचे सर्व सेवेकरी आत्ता शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेली आहे आमची तयारी आहे। यावेळेस पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या जवळजवळ 5 ते 6 बैठका आमच्या या मंदिरात झालेल्या आहेत। त्यांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने नीटनेटका कसा होईल याची खबरदारी आम्ही घेणार आहे। दरवेळेसप्रमाणेच यंदाच्या वर्षी सुद्धा भाविकांची संख्या ही दरवेळेस वाढतीये। खूप जास्त गर्दी असते, रात्रभर दर्शन चालू असतं, रांगा लागलेल्या असतात मोठमोठ्या। भाविकांच्या दृष्टिकोनातून ही गर्दीचं नियोजन वगैरे या संदर्भात काही ठरवलंय? शेवटी कसे पुणे शहर हे वाढत चाललेले आहे आणि हा सोहळा म्हणजे हा शेकडो वर्षाची परंपरा आहे। त्यामुळं पुणे शहरात आज भारतातनं पुणे शहर असं आहे की जो कुणी आलं तरी नोकरी धंद्यात कामाधंद्याने आलं की तो इथं स्थायिक होतो। अशा पद्धतीने हे भवानीपेठमध्ये, पुण्यामध्ये ही गर्दी वाढत चाललेली आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी पुण्यातील लाखो लोक या मंदिरात 2 दिवसाच्या मुक्कामाच्या वेळेस दर्शनासाठी येत असतात। साधारणतः 2 दिवसात 6 ते 7 लाख लोक दर्शन घेऊन या मंदिरातनं जातात पंढरीच्या वारीला। या सगळ्या गर्दीमध्ये एखादा अनुचित प्रकार घडू नये किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या दृष्टिकोनातून काही नियोजन केलंय? त्या दृष्टीने पुणे महानगरपालिका, शासनाचं आरोग्य खाते यांनी ठिकठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून कुणाचीही काय एखादी घटना घडली तर तातडीची सोय त्यांच्याकडनं होणार आहे, असं ते शासनाच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्या भाविकांना, म्हणजे खूप वेळा खूप लहान लहान बाळं असतात, अगदी जन्मलेली बाळं घेऊन दर्शनासाठी येतात, पादुकांचं दर्शन घ्यायचं असतं, ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांच्यासाठी काही आवाहन करू इच्छित? आमचं शक्यता सर्व आमच्या माय भगिनी असतील, भाविक असतील, जे लहान मुलांना दर्शनासाठी आणतात, कृपया या मोठ्या गर्दीमध्ये त्यांनी आणू नये। कारण शेवटी ते मुलं आमच्या सेवेकऱ्यांकडे देतात आणि पालखीला डोकं लावून आणा म्हणतात, परंतु आम्ही ती रिस्क घेत नाही। पोलीस प्रशासन बी आम्हाला तेच सांगतं की लहान मुलांना कृपया तुम्ही मंदिरात पालखीच्या दर्शनाला आणू नका। सगळ्याच भाविकांसाठी काही संदेश आहे, काही त्यांना आवाहन करू इच्छित आहे मंदिराच्या वतीने? मंदिराच्या वतीने आमचं एकच आव्हान आहे की हे जो पालखी सोहळा हा अखंडत राहणार आहे, चिरायू राहणार आहे। जसजसं पालखी वर्ष वाढत जाईल तशी ही गर्दी वाढतच जाणार आहे। आज पुण्याची लोकसंख्या 60 लाखाच्या पुढे गेलेली आणि हा सोहळा म्हणजे हा भक्तिभावाचा सोहळा असतो। सर्व जाती धर्माचे लोक या पालखी सोहळ्याच्या वेळेस दर्शनासाठी येत असतात। तर आमची विनंती राहील की वयस्कर किंवा जास्त वृद्ध लोक असेल त्यांनी सहसा कृपया या गर्दीच्या दर्शनासाठी येऊ नये गर्दीमध्ये। आपण बघतोय मंदिराच्या वतीने विश्वस्तांची असेल, पदाधिकाऱ्यांची असेल, सगळी तयारी झालेली आहे। मंदिरात आताही पाहिलं तर विद्युत रोषणाई केलेली आहे, रंगरंगोटी दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेली आहे, बाहेर मांडव घातला जातोय। त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या काही आपत्कालीन सुविधा द्याव्या लागतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळी तयारी या ठिकाणी होत असलेली पाहायला मिळते। हे मंदिर जे आहे, मंदिराला प्रचंड मोठा इतिहास आहे, अनेक भाविकांसाठी हे मंदिर मोठं श्रद्धास्थान आहे। त्यामुळेच या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींची जी पालखी असते ती याच ठिकाणी थांबते
आता जे मंदिर दिसतंय या ठिकाणी अगदी आपण आता जिथे उभे आहोत त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती विसाव्यासाठी याच मंदिरामध्ये असते. आणि आपण जे बघतोय की एकंदरीत सगळंच मंदिर जे आहे अतिशय सुंदर स्वच्छ केलेलं आहे. संपूर्ण तयारी पूर्ण झाली आणि अगदी पुढच्या एका दिवसामध्ये या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती याच ठिकाणी याच मंदिरात आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरवेळेसप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस असतील, महानगरपालिका असेल यांचंही सगळं नियोजन झालेलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त आत्तापासूनच लागायला दोन्ही मंदिरांच्या बाहेर हा पोलीस बंदोबस्त लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये जे काही लाखोंच्या वर या ठिकाणी भाविक येतील या भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशा दृष्टिकोनातून या दोन्ही मंदिरांची आता तयारी सुद्धा आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळते. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सोहळ्यामध्ये हा सगळा जो पालखीचा मुक्काम आहे पुण्यातला विसावा आहे तो पार पडताना दिसून येईल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.